देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. जय शिव शंभो, जय शिव शंभो, जय जय बहुत विश्वाची शिव आज नाही का, 5 दिवसाची नाही का मासाळेकरसाठी 4 वर्षात चालले. इथं गोष्ट झाली पाहिजे, गोष्ट झाली पाहिजे, वेळ आली पाहिजे, जमलं पाहिजे, योग आला पाहिजे. त्या नदीत तुमचं होतं ते 8 दिवस होता. आता योग्य दिवस आहे, आज कार्तिक एकादश. आणि त्या शिवमुहूर्तावरती ह्या मासाळीमध्ये ह्या गोमातेचं आगमन होतं नाही का. तर तपेवर दैवत दिल्यावर प्राप्त गुजे विहीन कोण सांगे. ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्ञानदेव सांगे गोमाती संगती तळोप आहे. त्या हे साधू पण आहेत, गोमाता पण आहे. हिला गोंधळलं, काय खाय दिलं, ती गोमाता आहे, विश्वमाता आहे. लक्षात ठेवा. पण स्वतःला विश्वमाता समजत नाही. कालचा समज काय रे, तुमचे देवत्व आहे रे, देव लोक तुम्हाला देव मानतात, पण तुम्ही देव मानू नका स्वतःला. या मातेला विश्वमाता, गोमाता नाही का, ह्या सर्व देवतांचं आधार का ते आश्रयस्थान म्हणजे गोमाता आहे. आणि सर्वांना आता कृष्णानं सुद्धा गायीचा आधार घेतला आहे, शंकरानं सुद्धा गायीचा आधार घेतलेला आहे. नंतर अशी गोमाता आहे. आम्ही सगळे तिला म्हणजे देवाचा देव किंवा सर्व देवाला आश्रय देणारी गोमाता नाही का, सगळी खुशी त्याची आहे. ती स्वतःला मात्र राजमाता किंवा गोमाता किंवा समजत नाही. आई मात्र त्याला खाय दिलं तर खाते, नाही दिलं उपाशी राहते, धार काढला तर खा देते, नाही दिलं उसरा काय ते वासरा असते. त्याला काय असं भेदभाव नाही काय ना. गायीची जर तुम्ही संगती केला, गायी गोमाती संगती तरणोप आहे. तुम्हाला जर तो गुण येण्यासाठी तुम्हाला गायीचीच संगत केली पाहिजे. गायीचा सव झाला म्हणजे वृक्षाचा सव झाला पाहिजे नाही का. वृक्षाला काय तोडतात तर त्याला काय म्हणजे झाड तोडायला सुद्धा सावली देते, झाड तोडायला सुद्धा फळ देतो नाही का. तसं गोहत्या करायला सुद्धा त्याला काय वाटत, तिच्यावर राग नाही गायीला. हा गुण आहे गायीमध्ये. आणि हा गुण धार घेण्यासाठी हा गुण आपला मिळावा म्हणून सर्व देवतांनी त्या गायीचा आश्रय घेतलाय. आणि ज्या देवताने, ज्या भगवंताने त्या गायीचा आश्रय घेतलेला आहे तोच आपण आश्रय घेतो नाही का. गायीचा आश्रय कोण घेतले, देवाने का. तुम्ही कोण आश्रय घेताय, तुम्ही कोण. म्हणजे गायीच्या सवत असतात, गायीचे आश्रय असतात ते देवच. देव व्हायला काय वेळ लागत नाही. जयासाठी देव व्हावा तिने सत्संग करावा की गोमाशी संगत ठेवावी नाही का. ज्यांना देव व्हायचं नाही. आणि आलं माणूस होऊन जीवन जन्माला आलोय आणि देव होऊन मरायचं नाही का. आणि ह्या माणूस होऊन जन्म आल्यानंतर म्हणजे देव होऊन मरेपर्यंत या ठिकाणी कुत्र्याची भोग बघायला, बैलाची भोग बघायला, गाढवाची भोग बघायला नाही का. आणि असं करत करत शेवटी ह्या गोमाती सेवा जो करेल तो शेवटी देवच होतो. लक्षात ठेवा. काय तरणोप आहे. ज्ञानदेव सांगे हा एक तरुण आहे. आणि सोपा एक आवड आहे. तसं हिमालय जाऊन तो आवड जमणार नाही. ताण आले की ताण प्यायचं, भूक लागली की भूक खायचं. हा भूक लागली खा भूक, पोट भूक खा. ऊन लागलं नाही तापल्यावर जाऊन झोपायचं, थंड वाजलं नाही बर्फावर झोपायचं. ह्याला म्हणजे हाटीव. म्हणजे शरीराला जे तुम्हाला सहन होणार नाही ते शरीराला वेदना द्यायचं. शरीराला जे वेदना सहन होणार नाही त्या वेदना शरीर जायचं आणि त्या वेदना सहन करायचं. ह्याला म्हणायचं हाटीव.
तेव्हा कुठंतरी जरा असे कुंडू करते तेव्हा वरती येत नाही. आणि त्या ह्यानं आले सुद्धा फार तर या अनाथ इथं विषय चक्र फार तर आज्ञाचक्र अन्नाचक्र 6वा चक्र भेदून जात नाही. तर त्या चांगदेवा तसं काय तर तो 6व्या चक्रावर आला. त्या 6व्या चक्र भेदन झालं त्याला. ज्यावेळेला त्या महात्म्याची कृपा झाली, ज्यावेळेला गुरुकृपा झाली, त्या 6व्या चक्राचं भेदन बरोबर भक्ती झालं. आता बरेच सगळी 6व्या चक्र काय आकून उठले देवी म्हणा ते मग अशी काय प्रवचनकार नाही का कीर्तनकार 6व्या चक्रात आकून उठले. आणि ज्या ह्या नामाचा बोध झाला त्या कधी फाटशी ते 6वं चक्राचं काय ते हे झालं भेद झालं संबंध पण नाही. 6व्या चक्राचं भेद होणं फार आलं. एखादं मुळा चक्राचं भेद होईल, म्हणून चक्राचं भेद होईल, आणा चक्राचं भेद होईल, तर 6व्या चक्राचं भेद होत नाही. ते गुरुकृपाच व्हाय या ठिकाणी. आणि ते गुरुकृपा झाल्यामुळे त्या चांगल्याने किती 1400 वर्ष तपशी गेले नाही. कुठून थांबला तो असं 6व्या चक्रावर. त्या 6व्या चक्र जाताच नाही. ज्यावेळेला 5 वर्ष मुक्ताला शरण गेला, गुरु गेला, त्या ताबडतोब होतो नाही का. आणि तो काळा पट्टा पार गेला. आता काळा पट्टा म्हणजे 6वं चक्र आहे. 6व्या चक्राने भेद होतो की काळा काय ते मोक्ष काही वाचला काही लोक कुठलंही यंत्र म्हणे कुठल्या ह्याच्यात तसं चित्र नाही ते तसं यंत्र नाही फक्त आपल्या हिशोबाने म्हणून झाले. आणि ते जर बारकाईने निर्देश केला तिथं पण सगळे येतात. आणि तिथं आलं मग काळा पट्टा दिसला की आता काय नाही सर मागून ते ह्याचं अष्टभरात प्रकाशित असतो. आणि पुढं आलं नाही काय पुढे काय चला मागे फिरतोच नाही. ते काय ते पुढे जात नाही. आणि ते त्या मला वाटतं त्या ज्यावेळेला ते अर्जुनानं ते आत्मधन करायचं जेव्हा प्रायज काय हे केलं नाही त्या कोणाच्या एकदा ब्राह्मणाच्या मुलाला वाचवण्यासाठी नाही का ब्राह्मणाचे मूल होते बोलायचं. तेव्हा अर्जुन हे केलं काय तुझ्या मुलं वाचवलं. शेवटी काळ पडला एक नाही. नंतर तुला नाही वाचवलं तुला काय मी म्हणजे आत्मधन करेन असं तरी पण घेता नाही. आणि त्याबरोबर ते डिलिव्हरी झाली आणि ते मूल गेलं. आता काय करायचं गेलं करायचं ब्राह्मण म्हणतो नाही बोलतो सर्व गेला करला दिवस केला दिला असं आता नाही. आणि तयार केलं घ्या. आता त्याला माहिती नसेल काय वाणकडे चल म्हणा दाखवचं तर थांब असं. तर हळूहळू मग जसं त्या जाताना त्याला पहिलं चक्र दुसरं चक्र काय ते ब्रह्मलोक विष्णुलोक नंतर ते अष्टभर सगळं दाखवून गेलं. आणि तिथं आला काळापट लागला होते. काळापट्टा म्हणजे कडक अंदाज काय दिसेना डोळ्याला बोट घट दिसेना नाही का एवढा काळापट्टा. त्या अजून लगेच त्या भगवंतानं काय झालं सुरक्षा करायला ह्याच्यावर काय दिसत नाही ते. आता तिथं सुदर्शक लावला म्हणजे तिथे सद्गुरू राहील आतमध बरं गेला तर मग काय इतकं हे झाला तो याच्यामध्ये वेळा आला ते दृश्य आणि ते सौंदर्य आणि ते सुगंध बघून. आणि नंतर काय बघा हे गेला आज ते तिथं गुरु एका स्टेजवरती किंवा व्यासपीठावरती हात ओढला तो म्हणते हे कोण ते म्हणे त्याचा मी अवश्य कोण म्हणतो रे कृष्ण तेव्हा जे गुरु आहे त्याचा लेख अवश्य आहे. आणि ते अवश्य म्हणून एवढं कार्य तुला मी भगवत मानतोय तू विश्वापक आहेस नाही का तू त्याचा अवश्य आहेस तूच तो मला काय माहिती तू कोणा तूच मला देवायस ते कृष्णावर टाकायला. म्हणजे ज्याने हा बोध केला नाही का खरा तो आहे. सिद्धांत काय घ्यायचं लक्षात ठेवा. तर म्हणजे ते कोण मला माहित तुझं असं समज तुला असं गुरु मला काय माहित नाही पण तूच मला हे ज्ञान नसते तूच माझा गुरु तू लोटा झाला. ठीक असं आहे जसं ते असं ते वशिष्ठ ऋषी रापणा आणखी बरेच सगळे मंडळी बसले ते. नंतर मग बसल्यानं मात्र आले आणि नंतर रामाचं दर्शन घेतलं बाजूला राम असं बोललो म्हणजे वशिष्ठ खोटं राम. आता रामाला काय ते आपल्यापेक्षा ते सृष्टी नाही का त्यांना वाटायचं काय मारत त्याचं दृष्टी घ्या माझं दृष्टी रामावर भाव आहे. रामाला काय वाटायचं भाव काय होता मारतनं अहो त्याचं दृष्टी घ्यावं ते मारते का बैल पण तिकडे जरा
म्हणलं ते तुमचे गुरु असतील, माझ्या गुरुचं मी तसे होते, तुमचे तुम्ही घ्या ना, माझं काल सांगले ते एकदा म्हटले बा म्हटले काय सांगता काय झाले हे कोण माझा बाप करणार काय, मला म्हटले तुमची बाप्पा जाऊन माझा बाप करणार, म्हटलं काय तुमच्या बापाला जमणार नाही कदाचित माझा बाबा समजत आहे म्हटलं. आता म्हणजे बाबाला जमलं की मला जमलं असं आहे काय, तुमच्या बापाला जमणार नाही पण माझा बाप करणार समर्थ आहे. काय बघाय असं केलं असं ते तुमचा बाप माझा बाप तो आता हा सिद्धांत करून आहे की शेवटी आणि त्या उद्देशानं कोण म्हटलं किंवा त्याला तुम्हाला जो अनुभव येईल तो तुझा गुरु असं अशा अर्थ मी तो म्हटलेला आहे. पण ते शिष्याने मानून गेलं गुरु, पण गुरुनं स्वतःला गुरु मानू नये हा ते सिद्धांत आहे. माझी आला पाहिजे त्याचं काम आहे. ज्याने अनुभवलं ते तुमचं ते बाबापेक्षा ते, पण त्यांनी मानू नये बाबा तेच माझी, मी सुद्धा त्याचा सेवक हा भाव पाहिजे. त्या ठिकाणी त्या सेवक म्हणून घ्यायला लाज वाटते नाही का, आणि महाराज म्हणून घ्यायला आनंद वाटतो, आनंद त्याला आनंद वाटतो नाही का. आणि त्याच्यामुळे मग ते कर्तृत्व नव्हे ते, आणि जिथं कर्तृत्व नाही तिथं नेतृत्व राहत नाही. या ठिकाणी आम्हाला कर्तृत्व जर असं चाललं तर नेतृत्व तयार होतच तयार, नेतृत्व तयार काय लागते, कर्तृत्वातून नेतृत्व राहते. शिवाजी महाराज कर्तृत्व नव्हते म्हणून त्याच्या आपोआप नेतृत्व तयार झालं, आणि त्या नेतृत्वावर सगळे किती मावळे जमले माहित मला. आता त्याला एक सुद्धा मावळ शिल्लक आहे का, ती तेवढीच एक ती फळी तयार झाली नाही का. तसं आता सुद्धा ही फळी तयार आहे, असं पुढची फळी तयार करून का ही तुमच्यावरच आहे. पुढच्या पिढीचा विचार करू नका, तेरा दे कदाचित वाटले आमच्यानंतर कसं काय नाही. शिवाजी महाराज असं कधी विचारले माझ्यानंतर त्या स्वरा हिंदी स्वराज कसं तर ते काय विचारलं त्या हाय तो तुझं कार्य करायचं केलं. नंतर ते शिवाजी महाराज मावळे सुद्धा गेले पाहिजे, मावळे सुद्धा लोप पावले. आता शिवसैनिक घेऊन तो मावळे नाही ते लक्षात ठेवा, हे नाव आलं सर राजकारण करण्यासाठी हे मावळे कावळे. आता ते मावळे झाले कावळे, ते खरोखर मावळे होते. आता हे कावळे स्वतःला मावळे होतात, शिवसैनिक मात्र या ठिकाणी असं बोलायचं. हे नाहीत मावळे, पण हे स्वतःला मावळे समजतात, आणि जे होते मावळे ते स्वतः मावळे समजत होते म्हणून आम्ही सेवक आहे, शिवाजीराजाचे काही सेवक आहे. असा थोडासा एक हा भाव पाहिजे. देव तुम्हाला लोक तुम्हाला देव मानतील, देव लोक तुमच्या पाया पडतील, देव तुम्हाला लोक तुम्हाला हार घालतील, लोक तुम्हाला महाराज म्हणतील, पण तुम्ही स्वतःला महाराज समजा, स्वतःला देव समजू नका. नाही काय पायची वाहन पाय गेली त्या माऊलीने तुकाराला अधिकार दिला, रामेश्वर ह्याला अनुभव द्या पायची वाहन पाय आईशी काय ते पुढे आपण काय दिलं माझं पामर आम्ही पामर अशा ठिकाणी पामर आहे माझं पामर काय कशाला त्यांनी मग हा भाव ठेवून म्हणजे मी माऊलीचा सेवक आहे हा भाव ठेवून सेवा केली. अधिकार म्हणून त्यांनी कार्य केलं नाही, समजले का. त्यांनी साधन तयार केले पण अधिकार म्हणून केलं नाही. मी ते सेवा आहे त्यांचा निरूप आहे नाही का. बाबा सांगायचे मी संतांच्या दावणीला बांधलेला बैल आहे. त्यांनी जो सांगितलं तो निर्दय सोडलो. मी माझं काम नाही त्यांचा निरूप सांगतो. म्हणजे तसं मला काय गरज नाही म्हणजे तुम्हाला उद्धार करायचं मध्ये, पण त्यांचा आज्ञा आहे ह्याला सांगा बा त्यांची आज्ञा सांगतोय बघा ही हा की नमृत आहे. नाही मी सांगतो म्हटलं पण गुरु आहे आणि त्याचा संदेश सांगतो नाही का. पोस्टमन पत्र येते कोणाचं माहेर पत्र येतं आणि ते पोस्टमन देतो नाही काय तू म्हणत नाही बाबा तसं आहे. म्हणजे ही कार्य करण्याची पद्धत आहे आणि ह्याला काय म्हणजे कर्तृत्व म्हणायचं. कर्तृत्व असं आहे नाही का. लग्न करून घ्यायचं, बायकापूर सांभाळायचं, तर पुण्यात एक घर, मुंबई सदस्य, पुण्यात पाहिजे घर, 10 घर आणि मुलगा बॅरिस्टर असं असेल तर भय म्हणणार कबूल करणं कचडी मारतो बाहेर बाबाचं आणि उघडून द्यायचं. घर कुठं पाहिजे, शेत कसलं पाहिजे, मुंबई सारखं राहायला कुठं पाहिजे, पुण्यात पाहिजे काय की
नोकरीला मुंबईला, घर पुण्यामध्ये, कराडला. अजून कुठं चालले हा सुद्धा नाही. आणि आम्ही देवाची लई प्रॉपर्टी केली बाबा. इथे घर आहे, साताला घर आहे, पुन्हा कराडला घर आहे, पुण्याला घर आहे. अजून बघतात आहे काय. शेवटी मिळून कोणाला तरी पोरं ताब्यात द्यायचं, एकदम बोलून जायचं, त्या जिन्याखालचे खुद बसायचं. आहे किती कमा, शेवटी तुम्हाला जिन्याखालची कोणी पोरगा म्हणतोय काय पाहिजे, बेल ठेवलं असते भूगोल वाचव. हे तुमचे पैसे ओळखून घ्या, तुमचे हे ध्यानात ठेवा. ही ज्या ध्यानात ठेवून राहायला नाही ती प्रसंग दोन दुःख वाटणार नाही. अगोदर गेले असाच विषय. ते याला काय म्हणतात, हे समजले आणि हे समजलं तर वैरागी यायला काय वेळ येणार नाही. हा जर लक्षात ठेवला, हा जर संदेश लक्षात ठेवला, हा जर बोध ठसून गेला, कसं अडकल का. बायकोत अडकणार नाही, पोरात अडकणार नाही, कुठल्या गाईत अडकणार नाही का. समज जीव अडकला गाईत काय सांगतो रे, जीव जर लागले त्या तर त्या जीव अडकला तर एक हे सांगतो. असंच एक भगवंत चालू त्याला लागली, भूक लागली, एक असं भूक गेली, आई मला भूक लागली, काय खायला, बस की तुला काय कृष्णा कोरडं पाहिजे, त्याला वाटलं कुठं असेल. हा गव्हाला काय गेला की धनगर चापता नको कोंबडी करू, बस बस काय एक बसपैकी चुरूची भाकरी भाजली, गायचे दूध काढलं, मस्त खा. कसं काय चालू होती, काय नाही मला एक गाय आहे, बाकी काय नाही. आता गायसाठी एवढा जीव अडकला झालं नाही म्हणजे काय झालं होय लगेच गायला जीव अडकला गायमध्ये, गायला मुक्त घालण्यामध्ये गाय जीव अडकला पाहिजे म्हातारीचा. आणि त्यासाठी ते हाल हाल करून जीव अडकला. आता हिला माहिती हे बाईला हे जीव जर अडकला गायीमध्ये, बघा सीधा लक्ष ठेवा, काल सावाला जीव अडकला करा पण करा, अडकून बसू नका. आई म्हणलं सेवा करा, आई म्हणलं अडकून बसू, बायको सेवा करा, बायकोशी अडकून बसू नका. आणि नंतर मग ते आता त्या आजीनं एवढं गरम गरम जाड तवाची भजी, गुळाची भाजी भाकरले, दूध केलं असं चांगलं असेल नाही. एका गाय दोन गाय होते, एकाचे दोन होते, दोन चार होते, असं आशीर्वाद द्यायला पाहिजे होता. ते म्हणजे काय म्हणून द्यायचं लवकर आशीर्वाद काय बनून नाही म्हणे, ते काय कष्ट करतो आशीर्वाद. असा बेईमान देवाच नसतं. देव कसा आहे बेईमान आहे, खातोय त्याच वाटप करतो, ज्याचं खातो वाटप करतोय, संसाला खातोय तो संसारी वाटतोय. त्याचे दादा लागवले होते, शाड्यापासून देवाच्या दादा लागवले होते. काय म्हणत तू बस देवाला तू असा तो विषय आहे. एक जीव अडकला तर समजा त्या म्हातारीचं जर गायला जर मारत असला तर भगवंताला काय झालं असतं माहिती, हा झालं की गाय काय लवकर प्लीज पुढे पुढे गायचं महाराज दिसतं, काय काय लागतील, आज काय होईल काय होईल काय होईल. त्याच्यामुळे तिचा त्रास हिला बघावा लागला असं नाही, तसं नियोजन असतं बघा. तो जो करतोय ते योग्य असं वास्तविक तसं बघा तर ते गायीला म्हणजे मारायची स्थिती आणणं किंवा मारणं तसं बघा तर वाईट काय नाही. काय ह्या बाईचा जीव अडकलाय आणि जोपर्यंत ही गाय मरत नाही तोपर्यंत हे बाईचा गाय का लवकर मरणार नाही. चांगला केला का वाईट केला, जी करतो ते चांगला करतो नाही का. मग काल काल दुसरं आटलं की म्हणजे गाय जेवण आणि आमच्या गाय जीव अडकला बस बोलले असा विषय. बस आता कोण आहे बरे हे डॉक्टर तुमचं आहे का.